श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल जे काही सर्व परीक्षेसाठी उपयुक्त अशा प्रकारचे जे काही MCQ आहेत, जे काही टॉप प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चर्चेतील हा विषय आहे. प्रत्येक एक्झामसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे. सर्व प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणता ना कोणता प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये दिसणारच आहे. त्याच्यामुळे आपण वेळ वाया न घालवता लगेच लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजीव कुमार. या ठिकाणी पाहायचं आहे राजीव कुमार आहेत हे जे काही आपल्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाची वय 21 वरून 18 केलेलं आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये, बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ऑलरेडी विचारलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या सुद्धा एक्झाममध्ये हा प्रश्न येणारच आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक सी, 61वी घटना दुरुस्ती कायदा. आता पुढे लगेच प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात संसदेच्या कार्यकाळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कलम 83. आता लगेच पुढे पाहूया. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ कधी संपणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 16 जून 2024 रोजी हा कार्यकाळ संपणार आहे. आता 17वी लोकसभा आहे बरोबर, त्याची निवडणूक कोणत्या दरम्यान झालेली होती? 11 एप्रिल ते 19 मे 2019च्या दरम्यान ही लोकसभा निवडणूक झालेली आहे. आता सध्याची जी सुरू आहे ती 2024ची लोकसभा कोणती निवडणूक आहे? ही 18वी लोकसभा आहे 2024ची. आता ही निवडणूक कोणत्या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे? 19 एप्रिल ते 1 जून 2024च्या दरम्यान आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याचा जो रिझल्ट आहे तो कधी होणार आहे? तो तुमचा 4 जून 2024 रोजी काय होणार आहे? या लोकसभेचा रिझल्टसुद्धा होणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा सर्व. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंतची सर्वात मोठी लोकसभा निवडणूक म्हणजे जास्तीत जास्त कार्यकाळ असणारी ही निवडणूक ठरलेली आहे. हा पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पहा, 18व्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी किती जागा राखीव आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 47. आता याच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत? 543 सदस्य आहेत. आता त्यापैकी पहा, 412 जागा आहेत त्या सामान्यसाठी राखीव आहेत, 84 जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि 47 जागा या अनुसूचित जमातीसाठी आहेत. लगेच आपण इतर सुद्धा माहिती या ठिकाणी पाहूया पुढे. तुम्हाला जर प्रश्न विचारला एकूण रजिस्टर वोटर्स किती आहेत, तर 87 कोट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला किती पोल स्टेशन्स त्यासाठी उभारलेले आहेत, तर त्याच्यासाठी बघा 10.5 लाख हे लक्षात ठेवायचं आहे. मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी. आता पोलिंग ऑफिशियल्स अँड सिक्युरिटी स्टाफ कितीसाठी त्यासाठी वापरलेला आहे? 1.5 कोट हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे बघा जी EVM मशीन्स किती वापरलेले आहेत त्याच्यासाठी 55 लाख आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी बघा जे काही ट्रान्सपोर्टेशन वगैरे सर्व काही या कामासाठी करायचं असेल तर त्याच्यासाठी 4 लाख व्हेकल्ससुद्धा वापरलेला आहेत. या ठिकाणी पहा, वर्ल्ड बिगेस्ट इलेक्ट्रोल एक्सरसाइज, सर्वात मोठी ही जगातील आत्ताची जी काही 2024ची लोकसभा निवडणूक आहे, जगातील सर्वात मोठी लोकसभा निवडणूक ही ठरत आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पहा पुढील प्रश्न, 2024 मधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये आयोजित केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ही 7 टप्प्यांमध्ये निवडणूक आयोजित केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला PDF जर हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि टेलिग्रामची लिंक ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या लोकसभेचा कालावधी सर्वात कमी आहे? उत्तर आहे 12व्या लोकसभेचा कार्यकाल हा सर्वाधिक कमी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जी काय 12वी लोकसभा आहे बरोबर, तर त्याचा जो कार्यकाळ किती आहे नक्की? मार्च 1988 ते ऑक्टोबर 1999 एवढा त्याचा कार्यकाळ आहे, हे पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सर्वात लहान किंवा सर्वात कमी लोकसभेचा कार्यकाळ कोणत्या लोकसभेचा कार्यकाळ आहे? तर 12वी लोकसभा. पुढील प्रश्न पाहूया. CSE 2023 विधेयकानुसार खालीलपैकी कोण निवड समितीचा भाग नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, लोकसभा अध्यक्ष हे काय आहे? निवड समितीचा भाग यापैकी नाही. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 25 जानेवारी रोजी. 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कोणती टॅगलाईन दिलेली आहे? उत्तर पहा, या ठिकाणी पहा, चुनाव का पर्व, देश का गर्व.
बघा या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे, या ठिकाणी चुनाव का पर्व आणि देश का गर्व ही टॅगलाईन दिलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी चुनाव का पर्व देश का गर्व ही टॅगलाईन अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारले जाऊ शकते. पुढील प्रश्न पाहूया. 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी असणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4 जून 2024 रोजी हा निकाल असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणूक कोणकोणत्या तारखेला आहे? बघा 19 एप्रिलला सुद्धा आहे, 26 एप्रिलला आहे, 7 मेला आहे, 13 मेला आहे, 20 मेला आहे. म्हणजेच वरील सर्व ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. ह्या सर्व तारखा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे. आता लगेच पुढील प्रश्न पाहूया आपण. किती वर्षापुढील मतदार आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्ती घरून मतदान करू शकतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 85. बघा 85+ वय ज्यांचं असेल तर त्यांना काय केलेलं आहे? घरून ते मतदान करू शकतात, तशी त्यांच्यासाठी सुविधा करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणते ॲप भारतीय निवडणूक आयोगाचे ॲप नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक सी हे काय आहे? पोर्टल आहे. त्याच्यामुळे काय हे ॲप नाही, हे काय निवडणूक आयोगासाठी काय आहे? महत्त्वाचं पोर्टल आहे आणि ते पोर्टल कोणतं आहे? सुविधा पोर्टल आहे. बघा लगेच पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्त आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश. बघा सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये 80, महाराष्ट्रामध्ये 48 पैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात? बघा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही निवडणुका आयोजित केल्या जातात कोणाद्वारे? निवडणूक आयोगाद्वारे. राष्ट्रपतींची निवडणूक, उपराष्ट्रपतींची निवडणूक, त्याचप्रमाणे विधानसभेची निवडणूक सुद्धा, ह्या सर्व निवडणुका अशा आहेत की ज्या निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाद्वारे काय केल्या जातात? आयोजित केल्या जातात. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक डी हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1950. तर तुम्हाला तारीख विचारली तर किती आहे? 26 जानेवारी 1950 रोजी या निवडणूक आयोगाची काय करण्यात आलेली? स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, ही तारीख सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न याच्यावरती सुद्धा विचारला जात आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? आता उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. काय करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. याचे पर्याय पहा. 6 वर्ष, 5 वर्ष, 5.5 वर्ष, 6.5 वर्ष, हे 4 ऑप्शन लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्याचप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यातून प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. जे काही निवडणूक आयुक्त असतात, बरोबर? कोण? निवडणूक आयुक्त. तर यांचा जो कार्यकाळ आहे, बरोबर, यांचा कार्यकाळ किती असतो हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पुन्हा पुढील लेक्चर कोणत्या टॉपिकवर हवं आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे.